एकर याच्यामध्ये 20 प्लॉट करायचे. म्हणजे एक प्लॉट त्याला 4 पॅराफीट म्हणजे ज्याला आपण म्हणतो रिझल्ट फरो. तर या 20 मध्ये 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिने असं व्हिजिटेबल लिफी व्हिजिटेबल्स जे 3 महिन्यानंतर निघेल, 6 महिन्यानंतर निघेल. याचा अर्थ असा की 3 महिने 6 महिन्यानंतर शेतकरी आपला माल मार्केटमध्ये देईल, म्हणजे त्याला पैसा खेळेल. हे करत असताना शेतकऱ्यांनी आपल्याच घरची एक फर्म रजिस्टर करायची, आपल्याच नावाने जे काही आहे त्यामध्ये आपल्या घरचे 5 शेतकरी किंवा 5 जण दाखवायचे वर्किंग. म्हणजे हे झालं एक प्रकारचं NGO. याला तुरंत तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळेल आणि कोणतीही बँक तुम्हाला फंड देईल, लोन देईल. यानंतर स्वतःच म्हणजे हे झालं सीझन, म्हणजे काय म्हणतात त्याला प्लॉट झाले 20 प्लॉट, याचे 100 प्लॉट होईल जे धुरा म्हणतो त्याला. म्हणजे एक प्लॉट हा झाला, याला 20 प्लॉट करायचे. एका प्लॉटमध्ये 4 टाईप्स त्याला काय म्हणते त्याला कव्हरिंग राहील. तर त्या याच्यावर 10 टाईप्सचे फ्रुट्स क्रॉप लावायचे. म्हणजे एका वर्षात 20 टाईप्सचा व्हेजिटेबल आणि 10 टाईपचे फळं. दुसरी महत्वाची गोष्ट डोमेस्टिक चेन. तुम्हाला माहित असेल माझं फायनल मास्टर रिसर्च इंटरनॅशनल स्तरावर झालं होतं ऑरेंजसाठी. जो शेतकरी आज तुम्हाला माहित असेल की अमरावती आणि नागपूरमध्ये मॅक्झिमम संत्रा 90% संत्रा तिथनं मिळतो आणि जगात नागपूर संत्र्याला एक प्रसिद्धी मिळालेली आहे जी त्याच्या टेस्टवरनं आहे. आपला फार्मर्स म्हणजे तुमचा नाशिकचा आपलं काय म्हणतात डाळिंब म्हणा किंवा तुमचं द्राक्ष म्हणा किंवा कोणताही फार्मर जो आज इंडियामध्ये शेती करत आहे, हा जातो एक चेन मधनं APMC जो तुझा माल देतो मंडीमध्ये. तो जातो प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर, रिटेलर्स, ट्रेडर्स, डीलर्स, होलसेलर अँड देन कन्झ्युमर. तर इथे आपल्या भारतीय फार्मर्सला टेक्निकली साऊंड नसल्यामुळे, टेक्निकली साऊंड मीन्स हार्वेस्टिंग नंतर जो पर्याय आहे म्हणजे ग्रेडिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट, हा जो प्रकार आहे हा आपल्या याच्यामध्ये प्री हार्वेस्ट, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये इंडिया अजूनही खूप मागे आहे. तुम्हाला माहित असेल तर नेदरलँडची लोकसंख्या 1.60 करोड आहे, 1.60 करोड. पण तो देश जगातला नंबर 2चा एक्सपोर्टर आहे आफ्टर USA. जेव्हा शेतकरी आपला माल कमिशन जनरल येतो तो तिथे ग्रेडिंग, पॅकेजिंग त्याला म्हटलं व्हॅल्यू ॲडिशन्स, ग्रेडिंग, पॅकेजिंग त्यात काही असं काही मोठं नसतं. पण शेतकरी टेक्निकल साऊंड नसल्यामुळे आपला शेतकरी नेहमी मागे येत असतो. तो केल्यानंतर तो जातो ट्रेडर्सकडे. ट्रेडर्स त्याच्यामध्ये मोर ऑन व्हॅल्यू ॲडिशन करतो. जसं काही त्यांना जे रिटेल्स आहे, फॉर एक्झाम्पल सुपर मार्केट्स, फॉर एक्झाम्पल ज्यूस सेंटर्स, फॉर एक्झाम्पल 3 स्टार 4 स्टार हॉटेल्स चेन्स, या थ्रू ते ग्रेडिंग करतात आणि तो ग्रेडिंग त्या टाईपने त्या आउटलेटला पाठवतात. आणि जेव्हा हा माल मार्केटमध्ये येतो, जेव्हा कन्झ्युमर जातो तेव्हा कन्झ्युमरला तो जवळपास 10 पटाने जास्त मिळतो. फॉर एक्झाम्पल 2014 मध्ये जो संत्रा नागपूरमध्ये होता तर 12 संत्र्याची किंमत होती 18 रुपये, जी शेतकऱ्यांना मिळाली कमिशन एजंटपासून. कमिशन एजंटनी तो सामोर दिला प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टरला 40, देन ट्रेडर 60, देन होलसेलर 80, देन रिटेलर 100 आणि जेव्हा कन्झ्युमर जातो, जेव्हा आपण जातो तो आपल्याला पडतो 120 रुपयात. म्हणजे शेतकऱ्यांना पडला 18 रुपयात आणि कन्झ्युमरला पडला 120 रुपयात. इट मीन्स neither the farmers nor the consumer get assessed right price of any horticulture commodity. आणि हे वर्षानुवर्ष होत आहे. यामध्ये मी 3 मार्केटिंग चेन इन्व्हेंट केल्या इंटरनॅशनली नेदरलँड, ज्या थ्रू ही चेनच मी गायब केली, ज्या थ्रू फार्मर A, फार्मर B, फार्मर C याच्यामध्ये क्वालिटी A, क्वालिटी B, क्वालिटी C. क्वालिटी हा माल जाईल सरळ 3 स्टार 5 स्टार चेन्समध्ये. क्वालिटी B हा माल जाईल ज्यूस सेंटर्स, सुपर मार्केट्समध्ये आणि क्वालिटी मार्केट्समध्ये. यामध्ये काय करायचं, आम्ही काय केलं यामध्ये 2 वर्ष पहिले की तुमचा जो माल येतो, आता मलाही माहिती आहे की ऑर्गॅनिक म्हणजे आपण ऑर्गॅनिकला जायला पाहिजे, पण इतकी शेती आणि वेगवेगळे टाईप्स ऑफ शेती, मायक्रो न्यूट्रियन्स, NPK, सॉइल टेस्टिंग आपल्याला अजून शेतकऱ्यांना माहीत नाही. तर ऑर्गॅनिकचा विषयच वेगळा. जवळपास 60 राष्ट्रीय कॉन्फरन्सेस आज इंडियामध्ये झालेले आणि 8 इंटरनॅशनली. तर मला खूप जवळून माहिती आहे की शेतकरी आणि माती आणि याचं काय सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज, NPK, मायक्रो याचा कुठपर्यंत संबंध नाही शेतकऱ्यांसाठी. तर मी काय केलं की जे फार्मर्स आहेत जे ऑर्गॅनिक नाही पण ते कुठेतरी काही चांगलं करत आहे, कमी फर्टिलायझर वापरत आहे, तर यांनी काय करायचं, आपला माल म्हणजे समजा संत्रा जे काही तुमचे फळ असेल त्यांनी ते 10-12 फळं घ्यायचे आणि पुण्याला जायचं.
पुण्याला SCG आणि नफारी नॅशनल लॅबोरेटरीज आहे, ज्या इंडियामध्ये एकमात्र आहे. SCG आणि नफारी पुण्याला. तुम्ही जर गुगल आउट केलं तर तुम्हाला मिळेल. तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथे तो माल त्यांना टेस्टिंगसाठी जायचा. ते काय त्यांची फी असते आणि 10 दिवसाचा तुमचा माल मिळतो. त्या ते देतात की तुम्ही किती फर्टिलायझर किंवा किती ऑर्गॅनिक पर्सेंट तुमच्या त्या मालामध्ये आहे. माझा एक क्लायंट जो इंजिनियर, आता एक महत्त्वाची गोष्ट की इंजिनियर मुलं शेतीकडे जास्त वळतात कारण की जॉब्स अवेलेबल नाही. तर त्याचा जो संत्रा निघाला तो निघाला जवळपास 85% ऑर्गॅनिक. तर मी त्याची चेन ओपन करून दिली. हॉटेल प्राईड, हॉटेल रेडिसन ब्ल्यू, हॉटेल सेंटर पॉईंट. त्या थ्रू त्याचं मार्केटिंग कसं, पॅकेजिंग, त्यांना कशी पॅकेजिंग हवी त्या पॅकेजिंग थ्रू ते जात आहे. हे खूप इझी आहे. सुपर मार्केट, ज्यूस सेंटरचा जवळपास नाशिकमध्ये 1000च्या वर ज्यूस सेंटर असेल. 3 स्टार 4 स्टार हॉटेल किंवा 5 स्टार हॉटेल पण जवळपास 100, 200, 300 जगह असेल. आणि इथे फ्रुट्स हे पण मंडीमधनं, मार्केटमधनं घेतात. तर मला असं कुठेतरी वाटतं की शेतकऱ्यांनी स्वतःच मंडी तयार करून स्वतःचा माल कॉन्ट्रॅक्ट करून हे करायला पाहिजे. आणि ते नागपूरमध्ये होत आहे. ते मला वाटतं पुण्यामध्ये आम्ही केलेलं आहे. यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, जसं मगाशी विचारलं कोणीतरी युरोपियन कसं तू विचारलं युरोपियन, त्या सरांनी मगाशी विचारलं की सबसिडी फॉर द कोल्ड स्टोरेज 40% कोल्ड स्टोरेजला सबसिडी आहे. पण याचा अर्थ असा की कोल्ड स्टोरेज म्हणजे एका घटकाचं कोल्ड स्टोरेज नसते, याच्यामध्ये चेंबर्स येतात. समजा तुम्ही एक कोल्ड स्टोरेज केलं, जवळपास माझ्या हातानं जी केस गेली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी 7,500 कोटीचं जे होतं, एक चेंबर म्हणजे एक चेंबर पर्सनली एका क्रॉपसाठी असते. फॉर एक्झाम्पल पपया, एका कोल्ड स्टोरेजमध्ये आपण 3 ते 4 चेंबर घेऊ शकतो, पण ते वेगवेगळे. जर आपण एकाच चेंबरमध्ये वेगवेगळा माल टाकला, पपया टाकला, केळी टाकला, तर दोन्ही माल सळेल. याला म्हणतात, म्हणून याचं माझं म्हणणं आहे की टेक्निकली सांगून या फार्मर. तर हे एक कोल्ड स्टोरेज नसून आपल्याला कोल्ड स्टोरेज पोर्ट्स तयार करावे. पोर्ट्स मीन्स 1 कोल्ड स्टोरेज, 1 कोल्ड स्टोरेज, 1 कोल्ड स्टोरेज असे. जे कोल्ड स्टोरेज आज गव्हर्नमेंटल कोल्ड स्टोरेज खूप कमी आहे. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, तुम्हाला माहित असेल केनिया ही वेस्टर्न आफ्रिकेतली सर्वात गरीब कंट्री. म्हणजे इतकी गरीब की तुम्हाला माहित असेल कुपोषित लोक किती आणि त्यांना खायलाही नाहीये. पण त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या गव्हर्नमेंटने काय केलं की युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये कोणते स्टँडर्ड्स लागतात इम्पोर्ट करायला म्हणजे एक्सपोर्ट करायला, ते स्टँडर्ड्स अवेल्स केले. फॉर एक्झाम्पल युरोपमध्ये जवळपास 45 कंट्री आहे आणि या कंट्री खूप हेल्थ कॉन्शियस आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड त्या कंट्री वापरत नाही. जर असं आढळलं तर तिथले जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स किंवा जे लिगल व्हॉट इज दॅट ज्या बॉडी आहेत तर त्या फार्मला ते सील करतात. म्हणजे मी हे फार्म्स पूर्ण पाहिले आहेत. तुम्ही प्लीज फोटोज हे करा, रिसर्च फोटोज जे आहे ना ते ओपन करा, ते यांना कळेल की काय असतात शेतीमध्ये. इथे शो होत नाही. हे पहा तुम्ही, आणि मी सांगते हे पहा, हे एक प्रकारचं आहे मार्केटिंग चेन. टोमॅटो कसं करा, तुम्ही पाहत असाल तर माझ्या डोक्यापासून तर खाली म्हणजे फूटपर्यंत मी सगळा कव्हर आहे. त्यांना तुमचा एक केस तिथं पडलेला चालत नाही. आणि आपल्या शेतामध्ये आपण सगळेच जे काही उपद्योग आहेत ते करतो आपण. त्याच्यामुळे कुठे आपण आहे आणि कुठे ते आहे. नेक्स्ट तुम्हाला माहित असेल हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स ही आज जगातली नंबर 1ची टेक्नॉलॉजी आहे, जी ज्याला सॉइललेस नो, म्हणजे त्याला सॉइल पण नको, त्याला फर्टिलायझर नको, ओनली द मिनरल वॉटर्स. याला म्हणतात हायड्रोपोनिक्स. जो व्हाईट कलर तुम्हाला दिसत आहे, व्हाईट कलर याच्यावर, तो म्हणतात थर्माकोल. आणि हे आहे काइंड ऑफ ब्रोकोली, जे आपण 3 स्टार 5 स्टार मध्ये वापरतो, जे आपले यंगस्टर जे खातात ना, आपल्या गावामध्ये त्याला व्हॉट इज दॅट, पिझ्झा, बर्गर, समथिंग लाईक दॅट, त्याच्यामध्ये हे वापरतात. तर हे ब्रोकोली. जर तुम्ही हे उघडून पाहिलं तर तुम्हाला फक्त पाणी आणि व्हाईट मुळं दिसतील. नेक्स्ट डिफेन्स. नेक्स्ट एक मिनिट. युरोपमध्ये जवळपास 10 महिने खूप थंड वातावरण असतं. तिथे सन म्हणजे सूर्य जो आहे हा प्रकारच नाही. तर तिथे ग्लास हाऊस म्हणजे असं आपल्याकडे ग्रीन हाऊस, पॉली हाऊस आहे ना, तसं इथे ग्लास हाऊस असतं. आणि हे ग्रीन हाऊस, हे पॉली हाऊस जे आहे हे कन्सेप्ट पण तिकडनं झालेलं आहे 1970 मध्ये आपल्या भारतामध्ये. ग्लास हाऊस म्हणजे जिथे एकही माणूस वर्क करतात, तिथे रोबोट्स वर्क करतात, तिथे लाईट, आर्टिफिशियल लाईट असतात तसे, तिथे ऑटोमॅटिक विंडोज ओपन होतात, कारण की टेम्परेचरच नियर अबाउट मायनस असतं. आणि एका म्हणजे 10 आर मध्ये ते जवळपास टननी म्हणजे काय म्हणजे 1 टन 2 टन असं उत्पादन घेतात. त्याच्यामुळे नेदरलँड हा जगातला नंबर 2चा एक्सपोर्टर आहे आणि युरोपमध्ये नंबर 1चा.
नेक्स्ट आणि पूर्ण ऑटोमाइज, म्हणजे जर 7 दिवसाचा ते फीड करतात डाटा कम्प्युटरमध्ये आणि कम्प्युटर पूर्ण वर्क करतं की कसं 7 दिवस कोणता विंडो खोलायचा, किती लाईट किती फ्रिक्वेन्सीने द्यायचा, किती ड्रिप इरिगेशन द्यायचं, कोणतं फर्टिलायझर द्यायचं, हे ऑटोमॅटिक होतं विदाउट एनी मॅन फोर्स. नेक्स्ट ही आहे, याला म्हणतात एरोपोनिक्स, म्हणजे जे प्लांट म्हणजे जमिनीवर पण नाही आणि हवेत पण नाही, याला म्हणतात एरोपोनिक सिस्टम. एरोपोनिक जर तुम्ही गुगलवर टाकलं एरोपोनिक्स तर तुम्हाला कळेल. न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं एक सिटी आहे, तिथे सगळ्यात मोठं व्हर्टिकल एरोपोनिक्स तयार करतात, जिथे सन पण नको, सॉइल पण नको, वॉटर पण नको. म्हणजे याचा विचार करा अदर कंट्री किती सामोरं जातात आणि आपण कुठे आहे आज. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे येत नाही, आपल्याकडे पुष्कळ टेक्नॉलॉजी आल्या, नेदरलँड्स, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जे इंडियाने कोलॅबोरेशन केलं. पण थिंग इज की आपलं जे गव्हर्नमेंट किंवा आपले, मी 2 याच्यामध्ये वर्क करून, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ राजस्थान आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये मी वर्क केलेलं आणि गव्हर्नमेंट ऑफ राजस्थानमध्ये आता वर्क करत आहे, ते पण वर्ल्ड बँक युएसच्या प्रोजेक्टवर. आपल्याकडे कोलॅबोरेशन होत आहे, पण टेक्नॉलॉजी अजून पण ट्रान्सफर होत नाही. कारण याचा अर्थ असा की आपल्याला टेक्नॉलॉजी हवी आहे, एक्सपर्टाईज नाही. युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये काय होत आहे, जोपर्यंत तिथले एक्सपर्ट आपल्या एक्सपर्ट सोबत येऊन 1, 2, 3, 6 महिने वर्क करणार नाही, तोपर्यंत आपल्या एक्सपर्टना ते इम्प्लिमेंट करताच येणार नाही. आणि हे वर्षानुवर्षे असंच होत झालं. त्याच्यामुळे PTC प्लस STC पुणे, नेदरलँड्स पुणे कोलॅबोरेशन, ISTC जयपूर, नेदरलँड्स कोलॅबोरेशन, NFT दिल्ली, नेदरलँड्स कोलॅबोरेशन, इस्रायल, हैदराबाद कोलॅबोरेशन, हे कोलॅबोरेशन म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला हे फॉल डाऊन झाले, कोलॅप्स झाले, कारण की एक्सपर्टीज नाही. कारण की ग्रीन हाऊसमध्ये शेतकऱ्यांना हे माहित नाही की क्लायमेट कसं कंट्रोल करायचं, मॉइश्चर कसं कंट्रोल, ह्या टर्मॉलॉजीच माहित नाही शेतकऱ्यांना. विंड जर समजा पाऊस आला असेल तर ते एकदम ह्युमस होऊन जाईल, तर त्याच्यामध्ये इन्सेक्ट पेस्टचा जास्त अटॅक येईल. पण शेतकऱ्यांना हेच माहित नाही कोणता विंडो बोलायचा, किती वेळ बोलायचं. नेक्स्ट आता तुम्हाला पहा, ही आहे म्हणजे जवळपास तुम्हाला जर माहिती असेल स्पेनमध्ये टोमॅटो फेस्टिवल आहे, जिथे टोमॅटो आणि होळी खेळतात. हे आहे टोमॅटो वर्ल्ड नेदरलँडमधलं, जिथे एक्सपोर्ट करतात टोमॅटो स्पेनला. तुम्हाला माहिती असेल प्रत्येक रेडमध्ये वेगवेगळ्या टाईपचा वेगवेगळ्या कलरचा टोमॅटो आहे तो. आणि इथे पण पहा की त्यांची पद्धत पहा कशी आहे. नेक्स्ट मी हे सांगतो तुम्हाला, हायड्रोपोनिक्स खाली पाहता तर पाणी आहे आणि व्हाईट मुळं, त्यात एक सॉइल लेस आणि फर्टिलायझर लेस. ही सिंजेंटाची फील्ड आहे जी नेदरलँड्समध्ये त्यांचं हे आहे. नेक्स्ट ब्रोकोली. नेक्स्ट ही आहे जर्बेराची फील्ड. तर तुम्हाला फॅन दिसत असेल, फॅन जेव्हा खूप कोल्ड होतं नेदरलँडमध्ये तर तो हॉटनेससाठी तो फॅन ओपन होतो. तुम्हाला माझ्या हातामध्ये एक मीटर दिसतं रेड कलरचं, हे तिथे शेती होते ते मीटर वाईज, म्हणजे ते पहिले लिफ्टमध्ये टेम्परेचर किती आहे, स्टेममध्ये टेम्परेचर किती आहे हे चेक करतात आणि त्यानुसार ते फीड करतात कम्प्युटरमध्ये. आणि 7 दिवसानंतर तसं टेम्परेचर, तसं मॉइश्चर, तसं एअर ह्युमिडिटी, सॉइल PS, सॉइल ES असं मेंटेन करतात 7 दिवसापर्यंत. नेक्स्ट तो जो मागे दिसत आहे रेड कलरचा, तो आहे रोबोट. तो रोबोट असा वर्क करतो की फक्त तो कटिंग करतो, एव्हरीथिंग इज कटिंग. तो रेडवाला येतो आणि जसं किती स्टेम 1 बाय 1 मीटर्स, 5 इंच, 6 इंच, जसे जसे रिटेलर्स किंवा आउटलेटचे जसे रिक्वायरमेंट असतात त्या टाईपने तो कटिंग करतो. नेक्स्ट तुम्हाला एक जस्ट वेट, नाही त्याच्या पुढची तुम्हाला दिसत आहे लाईट. तिथे हा लाईट आहे फ्रिक्वेन्सी जो करतो लाईट, म्हणजे फोटोसिंथेसिससाठी, कारण इथे पाऊसच नाही, आपला सनच नाही, त्याच्यामुळे लाईटचा खूप उपयोग होतो. आणि हे लाईट्स किंवा हे मोठे मोठे जे चेंबर्स आहे हे खूप कॉस्टली आणि तिथे कोणत्याही प्रकारची सबसिडी नाही आहे गव्हर्नमेंटकडून. नेक्स्ट हे बघा वेगवेगळ्या टाईपचे टोमॅटो एकाच फार्ममध्ये, म्हणजे एकाच आरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे टोमॅटो. नेक्स्ट चेरी टोमॅटो, जे आपल्याकडे अजून ती पद्धत अजूनपर्यंत आलेली नाही, एकाच याला वेगवेगळे कलर. नेक्स्ट सॉइल EH. नेक्स्ट हे आहेत मशिनरीज फॉर, म्हणजे त्याला काय म्हणतात, पोस्ट हार्वेस्टसाठी ज्या मशीनरी असतात ना, पाश्चात्य म्हणजे हार्वेस्ट झाल्यानंतर एकदा आपण हे टाकलं, आपलं रोजेस टाकले, त्या टाईपचे जे खराब अवस्था ते ऑटोमॅटिक बाहेर जाईल आणि जसं आपल्याला म्हणजे जसं रिटेलरला किंवा कन्झ्युमरला हवं आहे त्या टाईपचे ते कटिंग मिळेल. नेक्स्ट असा कम्प्युटर फिडिंग करतात ते.
Next, how to construct a greenhouse and polyhouse. Next. हे जे झाड आहे याला सॉरी जे काही प्लांट आहे याला ढोबळी मिरची म्हणतात. ढोबळी मिरची हे जवळपास 20 फुटाचं झाड आहे, 20 फुटाचं विदाऊट एनी सपोर्ट. ही टेक्नॉलॉजी आहे ती. आपल्याकडे जर 5 फूट पण झालं तर ते फॉल डाऊन होतं आणि जेव्हा तोडायला जातात तर ते जवळपास 5 फुटावर त्यांचं एक हे असतं आणि ते विळली जातं आणि त्याच्यावर 10 फूट 6 फुटाचा 7 फुटाचा माणूस आणि ते कटिंग आउट करतात. नेक्स्ट 20 फूटच्या वरती आरामात आहे, कारण 6 फूट मध्ये हाईट आहे तर ते 20 फूट जवळपास. आणि जे खाली दिसत आहे 2 एक रूट टाईप म्हणजे ट्रेन रूट, इथनं ते व्हेकल जातात त्याच्यावर तोडून ते कटिंग करतात. नेक्स्ट तुम्हाला काही पट्ट्या दिसत असेल याच्यावरती जे आपण चायमध्ये टाकतो ना, चाय टाईप. हे आहे पोपट म्हणजे हे इनोव्हेशन पण पुन्हा नेदरलँडचंच आहे. पोपट म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल. या अशा टाईपच्या ट्रिप्स म्हणजे अशा टाईपच्या ज्या चायपत्ती टाईप्स ज्या असतात त्या याला टॅकल करतात. कशाला? क्रॉपला. आणि रात्री काय होतं की जो फ्रेंडली इन्सेक्ट आहे तो बाहेर निघतो आणि तो किल करतो जे हार्मफुल इन्सेक्ट. आणि ही खूप एक्सपेन्सिव्ह आहे, जे फक्त मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये याचे ऑफिसेस आहेत, इव्हन इन हैदराबाद ॲज वेल. नेक्स्ट तुम्हाला जर माहिती दिसते का तर जर तुम्ही पाहत असाल तर इथे सॉईल नाही आहे. नेदरलँडमध्ये सॉईल नाही. नेदरलँडमध्ये ते रॉक वूल, जसं आपल्याकडे कोकोपीट आहे की नाही तसं रॉक वूलमध्ये ते करतात. तर रॉक वूल असते एवढं दिसते, ते दिसत आहे. तिथे एक स्टेन, एक इरिगेशन आणि एक फर्टिलायझर. आणि जर तुम्ही जी उंची पाहिली तर जवळपास ते राऊंड अँड राऊंड ते 6 फूट आहे. राऊंड अँड राऊंड 50-60 फुटापर्यंत क्रॉप जातं. नेक्स्ट हे काइंड ऑफ स्प्रेयर्स आहे. नेक्स्ट पहा ती म्हणजे ते जे व्हर्टिकल आहे ना ते कापत नाही, ते व्हर्टिकल कापतं, हॉरिझॉन्टल कापत नाही. तर पहा त्या स्टेम्स इथे. नेक्स्ट करा प्लीज. पहा हा टोमॅटोचा प्लांट आहे, आर्टिफिशियल लाईट्स. आणि नेक्स्ट त्याची जर तुम्ही हे पाहिली म्हणजे टोमॅटोची की चांगली ठेवण आहे त्याची, म्हणजे एकदम 6 एक बरोबर म्हणजे मस्त एका याच्यात ते लागलेले आहेत. नेक्स्ट पाहिले म्हणजे जे तुम्हाला मी मला हे दाखवायचं आहे की इंटरनॅशनल लेवलला कमी रिसोर्सेसमध्ये शेती किती मोठ्या प्रमाणात केली जाते. नेक्स्ट आता हा तिथला सेम म्हणजे सेम लँड मधला आहे पण कलर चेंज आहे, याला म्हणतात चेरी टोमॅटो. नेक्स्ट हे आहेत ऑल इंडिया ॲग्रिकल्चर मार्केटिंग सेक्रेटरी नेक्स्ट टू IAS. जवळपास 17-18 स्टेटचे IAS म्हणजे मार्केटिंग सेक्रेटरी यांच्यावर मला वाटते हे नागपूर मिनिस्ट्री ऑफ नागपूरमध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर मुंबईला झालं होतं. तर इथे ऑर्गॅनिक फार्मिंग अँड एक्सपोर्ट कसं करायचं याबद्दल ती कॉन्फरन्स झाली होती. नेक्स्ट हा माझा फायनल आम्ही क्रीम म्हणजे रिसर्च होतं ज्यामध्ये मला टॉप मोस्ट पोझिशन मिळाली होती इंटरनॅशनली. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट व्हिडिओ लावतो प्लीज. आता एक्सपोर्टवर येऊया आपण. एक्सपोर्ट करताना जेव्हा आपण अमेरिका किंवा युरोप हे दोन्हीही युनियन जवळपास 104 कंट्री दोघांमध्ये आहे. या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करताना हे देश खूप हेल्थ कॉन्शियस आहे. तुम्हाला माहित असेल हापूस आंबा किती वर्ष पहिले तो बॅन झाला आणि आतापर्यंत त्याला तर आपण म्हणजे त्यांची युरोपियन युनियन ती बंदी उठवलेली आहे, पण आपल्याला अजूनपर्यंत ऐकायला मिळालं नाही की आपण तो एक्सपोर्ट केला आहे. कारण की याचा अर्थ असं की इंटरनॅशनल लेवलवर भारतीय शेतकऱ्यांनी किंवा भारतीय रिटेलरनी किंवा भारतीय जे ट्रेडर्स आहेत यांनी भारताचं नाव स्वतः खराब केलेलं आहे. त्यांना ते रिस्पॉन्सिबल नाही. याचा एक चांगलं उदाहरण तुम्हाला मी देतो. 3 वर्ष पहिले नेदरलँड्सला काही शेतकऱ्यांनी काही ग्रुपनी ऑरेंज एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला. पण तिथे पहिल्या तरी तुम्हाला सांगतो की एक्सपोर्ट तुझं म्हटलं की युरोपला आणि अमेरिकेला जे एक्सपोर्ट करण्यासाठी काहीच प्रमाणीकरण काही सर्टिफिकेशन लागतात. पहिलं सर्टिफिकेशन यांना माहीत असेल ग्लोबल गॅप 204 कंट्रीमध्ये
बसून तयार केलेलं कोणत्याही एक्सपोर्टसाठी एक सर्टिफिकेट जे नॅशनल हॉर्टिकल्चर nhm.nic.in जर तुम्ही याच्यावर सर्च केलं तुम्हाला इंग्लिश आणि मराठी गाईडलाईन मिळेल, ज्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन इंडिया थ्रू किती सबसिडीज आहे हॉर्टिकल्चरमध्ये, कशा आहे हे सगळं तुम्हाला तिथे मिळेल. तर हे 90मध्ये इंडियामध्ये आलं, पण आपले जे काही MPSC जे काही ॲग्रिकल्चर ऑफिसर त्यांना माहीत नाही की ग्लोबल गॅप म्हणजे काय, ही भारताची खूप मोठी आता काय म्हणता येईल त्याला माहीत नाही. तर पहिलं ग्लोबल गॅप, दुसरं हॉर्टीमॅक्स, तिसरं हॅकअप, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेशन. हे नाव खूप मोठे मोठे वाटतात, पण तुम्ही जर एखाद्या तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसरला गेले तिथं तुम्हाला इझिली माहीत होऊन जाईल हे कसे कंप्लाय करायचे, याचे ऑप्शन्स कुठे आहे, कसं आपण त्याला म्हणजे कसं आपण त्याला सर्टिफाईड करू शकतो. तर असे काही 3-4 शेतकरी जे माझे 3-4 वर्षापासून त्यांना ग्लोबल गॅप मिळालेला आहे. त्यांचा संग्रह आजपर्यंत दुबईला, मस्काटला गेलेला आहे. मी काही भेंडी इंग्लंडला पाठवलेली आहे. तर हे सर्टिफिकेट जोपर्यंत नसेल तोपर्यंत आपण एक्सपोर्ट करू शकत नाही. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार असा की सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तरी पण ते चेक करतात. म्हणजे तिथे गेल्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल मला उदाहरण देण्याचं झालं, समजा आपल्याला उद्या एक लंडनला एक कन्सायनमेंट पाठवायची आहे 2 मेट्रिक टन पोमोग्रॅनेट, म्हणजे टाईम तुमचा. तुमचे सर्टिफिकेट सगळे झाले, त्यांनी चेक केले, सगळं झालं आणि त्यांनी म्हटलं 2 मला मेट्रिक टन आपण इथून पाठवलं. ते इथनं जाईल मुंबईला 8 तास लागतात लंडनला पोहोचायला. 8 तास. पण तिथून पोहोचल्या पहिले जे काही फूड इन्स्पेक्टर आहेत ते तुमचा माल पहिले इंटरनॅशनल एअरपोर्टला चेक करतील. त्यांचे चेकलिस्ट असतात, त्या चेकलिस्टला ते करेक्ट करतात. त्याच्यानंतर पॅकेजिंग झालं, हे झालं, ते करेक्ट असेल तर तो माल एक्सपोर्ट म्हणजे कार्गो स्पेस. कार्गो स्पेस म्हणजे जसं आपण प्लेननी जातो तर आपण बसतो, पण खाली कार्गो स्पेस म्हणजे आपल्या सामानाची स्पेस जी खूप एक्सपेन्सिव्ह असते. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तो माल उद्या उतरेल, म्हणजे आज 8 वाजता प्लेन गेला तो उद्या 10-12 वाजता तिथे पोहोचेल. 4 घंटे आपण मागे आहे त्यांच्यापेक्षा, 4 घंटे ते मागे आहे आपल्यापेक्षा. तिथे पोहोचल्यानंतर तिथले फूड इन्स्पेक्टर पुन्हा चेक करतील. जर तो ओके असेल तो सामोर जाईल, नसेल तर तो कुठेतरी डंप करून देईल, तुमचं कन्साइनमेंट रद्द. जर तो ओके असेल तर जाईल रिटेलला. रिटेलरमध्ये पुन्हा एक क्वालिटी इन्स्पेक्टर असतात जे चेक करतात, लाईट असतात वेगवेगळे, जे सगळं पाहत होतात आणि सगळे मायक्रोस्कोपनी पाहतात, सगळे एक एक हे करून. तो ओके असेल तर सामोर जाईल, नसेल तर तो तिथे डंप होईल. मग तो तिथे गेल्यानंतर रिटेल चेन्स, ओपन चेन, प्रिझर्व चेन, प्रिपेड चेन, अशा वेगवेगळ्या चेन्स आहेत ज्याला आपण म्हणतो फूड प्रोसेसिंग. वेगवेगळ्या चेनमध्ये वेगवेगळ्या चेन थ्रू तो जातो आणि मग तुमची कन्साइनमेंट अप्रूव्ड होते. आता ही कन्साइनमेंट जे आपण इकडे पाठवतो हा असतो 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट. तर 3 वर्षामध्ये जर आपल्याला 3 वर्ष म्हणजे आपण म्हटलं 2 मेट्रिक टन पाठवायचं आहे, पण नेक्स्ट इयरला आपल्याला 2 मेट्रिक टन झालं नाही, फॉर एक्झाम्पल इन्सेक्टिसाइड झाला, फ्लड आला, तर ते ऐकून घेत नाही. त्यांना म्हणजे शब्दाला महत्व आहे, तिथे काही बोलून चालत नाही है ना. तर अशा प्रकारचा तो एक्सपोर्ट होतो. केनियाचं मी उदाहरण दिलं तर केनिया आज युरोपमध्ये सगळ्या टाईपचे फ्रूट्स एक्सपोर्ट करतो, पण तो खूप आपल्यापेक्षा त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही, पण त्यांनी ते एक्सपोर्ट सर्टिफिकेट आहे ते कंप्लाय केलेले आहे. आणि भारत अजूनही 1.5%, भारत म्हणजे 1.3 CR 130, आपण आतापर्यंत फक्त 1.5% एक्सपोर्ट करतो आहे. आपली GDP माहीत असेल इंडियाची तर 14.2 आहे %. आणि जर तुम्ही पाकिस्तानचा विचार केला 17% आहे. म्हणजे अशा विचार करा लहान लहान कंट्री कुठे जात आहेत आणि आपण आज कुठे आहे. तर एक्सपोर्ट इझिली आपण टॅकल करू शकतो, पण त्यासाठी लागणारे सर्टिफिकेट्स, लागणारी टेक्नॉलॉजी हे तुम्ही घेतली पाहिजे. जवळपास 5-6 माझे फार्मर्स आज एक युरोपमध्ये एक्सपोर्ट केलेलं आहे, 2-3 यांनी दुबई, मस्काटला एक्सपोर्ट केलेलं आहे. चेन्स ज्या डोमेस्टिक चेन्स आहेत तिथे पण ते करत आहे. म्हणजे वाजवीपेक्षा जो मार्केटमध्ये भाव आहे, जो वाजवीपेक्षा भाव त्यांना चांगला मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट फूड प्रोसेसिंग, ज्याला प्रचंड स्कोप आहे भारताने इंटरनॅशनली, युरोप आणि अमेरिकेमध्ये. तिथला जर तुम्ही पाहिलं तर 650 ml फ्रूट, कोणतं पण फ्रूट, त्याचा ज्यूस तिथे खूप महाग आहे, जवळपास 3.5 युरो, 4 युरो, जवळपास 300-400 रुपये जो मी तिथे पॅच. आपल्याकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच नाही आहे गव्हर्नमेंट. ज्या काही आहे मल्टी इंटरनॅशनल, फॉर एक्झाम्पल सिंजेंटा, फॉर एक्झाम्पल जेन, कोकोला, पण ह्या त्यांचे काही 100-200 फार्मर्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत. तो माल तिथेच जातो आणि ते मग अमेरिकेला इथे एक्सपोर्ट करतो. पण सामान्य शेतकऱ्यांचं काय, तर मी म्हटलं 6 ml ची जी किंमत आहे ती आहे जवळपास 4-5 युरो. पण मी आता माझ्या टीमने जो काढला तर आपल्याला जर 1 लिटर विथ स्टँडर्ड जे त्यांना स्टँडर्ड्स लागतात आणि ते अप्लिकेबल पॅकिंग अँड ऑल हे करून फक्त 100 रुपये लागतात. 1 लिटर 650 ml 1 लिटर एक्सपोर्ट करून, म्हणजे जवळपास 200 रुपये शेतकऱ्यांना वाचतात.
पण दुर्भाग्य असं की आपल्याकडे अजूनपर्यंत फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आली नाही. तर कोल्ड स्टोरेज सोबत पण मला वाटतं इथे कुठेतरी नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन्स्टॉल करणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यात म्हणजे तुम्ही आता गव्हर्नमेंट, स्टेक होल्डर्स, बँकर्स, रिसर्च सायंटिस्ट, ICRs, NGOs या सगळ्यांनी मिळून कोल्ड स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज जर स्थापन केल्या येणाऱ्या वर्षात तर शेतकऱ्यांचं त्यांना थोडा चांगला पैसा मिळेल. बाकी वेगळ्या चेनपेक्षा जे ते विकत आहे ते विकत आहे त्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये जास्त पैसा आहे. पण आता अजूनपर्यंत लक्षात नाही, कारण की जवळपास 2014मध्ये फूड प्रोसेसिंग मिनिस्टर मिस्टर बहादर यांनी एक हे केलं होतं की जवळपास 19 फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपण भारतात हे करू, पण अजूनपर्यंत 2 वर्ष झाले अजून काही झालेलं नाही. त्याच्यामुळे शेतकरी थोडा मागासलेला आहे, त्याच्यामुळे डिमोडरेशन झालं तुम्हाला माहितीच आहे. हा टॉपिक जो आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट हा खूपच वास्ट टॉपिक आहे. जवळपास मला 3 ते 4 तास बोलायलाच पाहिजे, पण आता मला 20 मिनिट दिले होते. तर ज्यांना या संदर्भात एक्सपर्टाईज आणि कसं एक्सपोर्ट करायचं इंडेप्थ इनसाईट ज्यांना हवी आहे ते आपण मीटिंग नंतर बोलू शकतो. आणि कोणाला काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतो. सर जास्त वेळ घेणार सर. कॅन यू गेट युअर कॉन्टॅक्ट नंबर प्लीज? या शुअर. थँक्यू. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 956161 064 9561 तुम्ही काही वेबसाईट्स लिहून घ्या ज्या तुमच्या कामात येईल त्याचं. आणि इंटरनॅशनल मार्केटिंग इन ॲग्री बिझनेस हे टाकायचं, ज्यामध्ये एक फेसबुक पेज ओपन होईल. ही एक फर्म आहे नेदरलँड्समध्ये, इंटरनॅशनल मार्केटिंग इन ॲग्री बिझनेस. जवळपास वर्ल्ड वाईड 204 कंट्रीजचे 2500 ॲग्रिकल्चर प्रोफेशनल एक्सपर्टाईज तिथे वर्कवाईड आहे. आणि त्यातला मी एशियन बोर्ड आहे, 6 बोर्ड आम्ही आहे, एक अमेरिकेचा आहे, असे 6 बोर्ड. तर तिथे जायचं. वरून करतो म्हणजे इंटरनॅशनल मार्केट इन ॲग्री बिझनेस. इथे गेल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या देशात कशी मार्केटिंग केल्या जाते, ॲग्री बिझनेस कसं आहे, तिथल्या केसेस कशा आहेत, कसं ते मार्केटिंग उत्पन्न करतात, म्हणजे सॉइल सॅम्पलिंग पासून तर एक्सपोर्टपर्यंत कसं करतात याच्यावर काही तुम्हाला तिथे व्हिडिओज न्यूज लेटर्स मिळणार. मॅक्झिमम न्यूज लेटर मी पण लिहित असतो. तर इथे हे करा. दुसरं MSAMV.com MSAMV.com हे महाराष्ट्राचं पोर्टल आहे. एक्सपोर्ट, इम्पोर्ट, फूड प्रोसेसिंग, प्री हार्वेस्ट एव्हरीथिंग इज देअर. नवीन टेंडर्स. तर MSAMV.com इथे जायचं, तुम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर NHM.NIC.in नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. यामध्ये हॉर्टिकल्चर संदर्भात वेगवेगळ्या टाईपच्या काय म्हणतात त्याला स्कीम्स, व्हॉट इज दॅट, आय मीन त्याला काय म्हणतो आपण, सबसिडीज कशा मिळतात, कसं अप्लाय करायचं, कुठे ऑफिसेस आहे तुम्हाला तिथे, इव्हन ग्लोबल गॅप, इव्हन ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन. सो नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन NHM.NIC.in याच्यावर जायचं. तुम्हाला तिथे मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये गाईडलाईन मिळेल. ती गाईडलाईन पाहायची, तालुका ऑफिसकडे जायचं, जिथे तुम्हाला जिथे अप्लाय करायचं, बँक लोन कसं घ्यायचं हे सगळं तिथे बसतं. त्यानंतर NHM झालं, MSAM झालं, इंटरनॅशनल मार्केटिंग ॲग्री बिझनेस झालं. हां, क्वेश्चन्स? जसं तुमचं नाव बबलू चौधरी आहे, भारतामधून एकटेच आहेत. आजच्या दिवशी दिंडोरी आश्रमामध्ये असे बबलू चौधरी, अगर 1 लाख तुम्ही संकल्प घेतला की असे बबलू चौधरी मला 1 लाख बनवायचे आहेत, त्याकरता जे युवा वर्ग आहे त्यांना डायरेक्ट हे करून हे अभियान जर तुम्ही चालू केलं तर माझ्याजवळ हे फार मोठी समर्थाची सेवा होईल. 1.25 लाख बबलू चौधरी करायचे. मी तुम्हाला तेच म्हटलं की समजा कसं आहे की मॅक्झिमम कॉन्फरन्सला मी जात असतो. आता मी तुम्हाला एक पुन्हा एक सांगलं जर की आपण कॉन्फरन्स आता गेली, मी मे महिन्यात पुन्हा युरोपला जात आहे 30 दिवसासाठी. आणि टॉपिकही चांगला आहे की
हॉर्टिकल्चरमध्ये जे काही हॉर्टिकल्चर जे मार्केट आहे किंवा हॉर्टिकल्चर चेन्स आहे यामध्ये इमर्जिंग मार्केट, जसं भारताला तुम्ही जर वर्ल्ड वाईड ग्लोबल लेवलवर गेले तर भारताला महाशक्ती म्हणून ओळखतात. ती महाशक्ती किती आहे हे आपल्यालाच माहीत आहे. तर इमर्जिंग मार्केट म्हणून एशियाचं नाव आहे, आपल्याला माहिती आपल्याकडे खूप पोटेन्शियल सगळ्या गोष्टी आहे, पण कुठेतरी सिस्टम इज नॉट वेल ऑर्गनाइज, नॉट वेल मॅनेज. तर कुठेतरी इथे युथला किंवा एंटरप्रिनरला, स्टार्टअप प्रोफेशनलला कुठेतरी इथे सोबत येऊन हे वर्क करावं लागेल. तर मॅक्झिमम तुम्ही जर ऑनलाईन माझ्याशी म्हणजे फोन करण्यापेक्षा तुम्ही जर ऑनलाईन माझ्याशी टच झाले, फॉर एक्झाम्पल लाईक इफ यू गुगल इट बबलू चौधरी, तर मॅक्झिमम माझे वर्क्स किंवा नंबर्स किंवा ईमेल आयडीज अँड ऑल तुम्हाला तिथे मिळेल. टू ट्विटर्स, लिंक्डइन, फेसबुक, इंस्टाग्राम, वॉट एव्हर मे बी. तर तिथे जाऊन मॅक्झिमम ग्रुप जो आहे, यंगस्टर जे आहेत इथलेच नाही पण अब्रॉडचे, ते माझ्याशी मॅक्झिमम तिथे कनेक्ट होतात. आणि कसं आहे की तुम्ही जसं म्हटलं की मी करण्यापेक्षा म्हणजे मी कुठपर्यंत पोहोचणार, तर असे काही जे काही उद्योजक किंवा जे काही आज इंजिनियर्स आहे किंवा जे काही त्यांना वाटतं की शेती काही करायचं आहे, तर ते ऑटोमॅटिकली माझ्याशी कॉन्टॅक्ट करून जर ते जोडले स्वइच्छेने जोडणं हे वेगळं, त्यांना एक त्यांच्यामध्ये तो हे असेल, हॉबी असेल. तर मी कितीपर्यंत करणार, तर मी म्हणजे एनी टाईम मी ओपनच आहे. माझ्याकडे काही 3-4 ग्रुप असे आहेच. आता मला दुसराच एक मित्र माहिती नाही इथे आला का, तो उद्याच इथे चाललेला आहे दुबईला, मोठं एक्झिबिशन आहे आणि तोही काही सॅम्पल्स घेऊन चाललेला आहे राईसचे, कसं आपण एक्सपोर्ट करता येईल. नेक्स्ट हॅलो. आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक ऍक्ट पास केलेला आहे डायरेक्ट मार्केटिंगचा. त्या डायरेक्ट मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनी आहेत ते गव्हर्नमेंटने लिगलाइज केलेले आहेत. तर त्यांनी मार्केटिंगला जी इंटरनॅशनल पॉलिसी आहे त्यामधून रामविलास पासवाननी ते रिझोल्युशन पास केलेलं आहे. आपला जो मार्ग आहे स्वामी समर्थचा, याच्यामध्ये माझं स्वतःचं 9 अंकावर रिसर्च आणि कलेक्शन आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर माझं निवेदन होते की कृषी महोत्सव एवढं मोठं आयोजन स्वस्फूर्त गुरुमावलीच्या प्रेरणेने प्रारंभ झालेला आहे. परंतु इतना प्रचार प्रसार, विनामूल्य शिक्षण, इतनी पब्लिसिटी, इतनी विनम्रता, इतकं झाल्यानंतर बी लोक याच्यामध्ये आकर्षित होत नाही. याकरता जर तुम्ही एक अभियान छेडलं की आम्हाला स्वामी समर्थचा संदेश जगामध्ये पोहोचायचा आहे आणि ऍग्रिकल्चरमध्ये क्रांती आणायची आहे, तर जसे तुम्ही एक असे 9 लोकांना सुरुवात करा आणि त्यांना सांगा की तुम्ही पण समोर 9 लोकांना करा. अशी चेन अगर आम्ही, जसे तुम्ही ते 3 चेन डेव्हलप केली डोमेस्टिक इंटरनॅशनल, तशी आमची स्वामी समाजची अशी चेन जर डेव्हलप केली, त्याचा शुभारंभ आजच केला की मला हे 1,25,000 बबलूभाई बनवायचे आहे, बबलू चौधरी बनवायचे आहे, तर तो शुभारंभ केला तर आमची जी युवा वर्ग आहे हे बी जोडतील आणि त्यांचे मित्र आहेत त्यांना पण जोडतील. आणि फेसबुकचं नेटवर्क होऊ शकतं, व्हॉट्सअपचं नेटवर्क होऊ शकतं, तर आमचं ऍग्रिकल्चर कृषीप्रधान देशाकरता हा नेटवर्क काम येऊ, याच्याकरता आजच तुम्ही त्याचा हे केला. गुरुमावली उपस्थित आहे आणि शुभारंभ होईल. बिलकुल बिलकुल. श्री स्वामी आपल्यासाठी जर तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन क्षेत्र सांगितलं होतं, तर त्याच्यामध्ये इंडियन मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये कसा अप्रोच आपण करायला पाहिजे की जेणेकरून आपली जे तरुण पिढी त्यांना एक प्रकारचं मायग्रेशन तुम्ही एज्युकेशन बोलताय का? एज्युकेशन या संदर्भात म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन आपण म्हणू शकतो ट्रेनिंग अँड एज्युकेशन असं. ठीक आहे, समजलं. एक गोष्ट अशी की भारतीय एज्युकेशन म्हणजे ॲग्रिकल्चरच नाही, कोणतं पण एज्युकेशन, आपल्या जिथे जे एज्युकेशन्स आहेत ते मॅक्झिमम थेरॉटिकल आहे ना. आणि जेव्हा आपण इंटरनॅशनली जातो ते मॅक्झिमम प्रॅक्टिकल ओरिएंटेड असतं. म्हणून तुम्हाला माहीत असेल पुष्कळ मुलं तिथे जाऊन पण वापस आलेली आहेत, कारण की जेव्हा प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल याचा जो हे असतो म्हणजे जो आपलं काय म्हणतात त्याला, असंच म्हणा की भारतीय एज्युकेशन आणि इंटरनॅशनल एज्युकेशन याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की भारतीय पदवीधर जो ॲग्रिकल्चर आज इथे कम्प्लीट करत आहे आणि तो जर डायरेक्ट मास्टरला जात आहे, तर 90% असे म्हणजे काय म्हणतात एक्झाम्पल्स मिळाले की ते वापस आलेले आहेत. पहिली महत्वाची गोष्ट अशी की
पदवीधरांनी पहिले कुठेतरी 2 वर्ष म्हणजे हे पहा की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होणं की कोणते ग्रॅज्युएट होणं हा एक अभ्यासी म्हणजे हा एक पुस्तकी अभ्यास असतो, पण 2 वर्ष कुठेतरी ग्रासरूट लेवलला वर्क केल्यानंतर कुठेतरी त्यांची जे काही ॲक्च्युअल वर्क आहे ते कळतं. त्यानंतर असे काही शॉर्ट कोर्सेस आहेत, 1 महिना 2 महिना 3 महिना, जसं ऑस्ट्रेलियाला आहे, जसं इंग्लंडला आहे, इस्रायलला, नेदरलँड्सला, डेन्मार्कला, फ्रान्सला, वेगवेगळ्या क्षेत्रात ॲग्रिकल्चरच नाही, वायनरीज नाही, फिशरीज नाही, असे वेगवेगळे जेवढे घटक आहेत जे काही 50-60 स्टार्टअप प्रोफेशनल किंवा ॲग्री बिझनेस व्हॉट इज दॅट कंपनीज वगैरे ट्रेड आहे, असे प्रत्येक वेगवेगळ्या याच्यावर आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथे जे यूथ असेल त्यांनी लिहून घ्यावं ज्यांचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे किंवा ॲग्रिकल्चरमध्ये कोणतं पण एज्युकेशन झालं त्यांनी असं लिहून ठेवावं की गुगलला असं सर्च करायचं की इरॅस्मस ERASMUS इरॅस्मस मुंडस MUNDUS मुंडस स्कॉलरशिप 2017-18 ज्या वर्षी आपण अप्लाय करायचं आहे तो वर्ष आणि समोरचा वर्ष बघायचा. म्हणजे तुम्हाला इथे म्हणलं की वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल 204 कंट्रीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये कोणकोणते इंटरनॅशनलचे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स किंवा रिसर्च किंवा ट्रेनिंग सेंटर्स आहेत ज्यामध्ये इंडियन स्टुडंट पार्टिसिपेट होऊ शकतात. हे झाल्यानंतर मला कॉन्टेंट मी तुम्हाला म्हणजे काय म्हणतात तुम्हाला मी मार्गदर्शन करेन कसं करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना ग्रीन हाऊस पोल्ट्री हाऊसमध्ये खूप चांगला म्हणजे त्यांना स्कोप हे आहे आवड आहे त्यांनी PTC मध्ये जायचं. PTC प्लस STC तळेगाव दभाडे पुणे, तिथे 5,000 फीज आहे 3-4 दिवसाची, तिथे ते राहायला खायला सगळं देतात. तिथून तुम्हाला हे आहे. त्यानंतर हॉर्टिकल्चरमध्ये ज्याला खूप वेगळ्या सगळं जायचं आहे त्यांनी बँगलोरला जायचं ISTC मध्ये, ज्याला सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये त्यांनी हैदराबादला जायचं. असे वेगवेगळे आहेत किंवा तुम्ही खूप इझी आहे एवढं याच्यामध्ये ज्याचं टेन्शन किंवा याच्यामध्ये खूप अभ्यास करायचे असतं आणि गुगलमध्ये काही सर्च केलं तर काही तुम्हाला मिळेल. राईट. जसं तुम्हाला माहिती असेल की दिल्लीला या चंदीगडला पोटॅटोवर कसं प्रिझर्वेशन स्टोरेज करायचं असेल तर NFT दिल्लीला आहे किंवा चंदीगडला आहे, पंजाबला आहे ना, असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अजून नमस्कार सर, मी देवळाली प्रवरा तालुका राऊरी येथून आलोय. मी स्टुडंट पण आहे, लास्ट इयरला आहे. तर ज्या आपण आता ज्या कन्सेप्ट मांडल्या तर मला असं कुठेतरी वाटतंय की आपल्या कन्सेप्टनुसार आत्ताचं जे आपलं ॲग्रिकल्चरचं शिक्षण आहे ते कुठेतरी कमी पडतंय असं आपल्याला वाटतंय का? कमी पडायचा प्रश्न नाही आहे, प्रॅक्टिकल कमी आहे. थेरॉटिकल किती वेळ वाचाल पण थेरॉटिकल जेव्हा आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करतो तेव्हा आपण जो 100% चुकतो. 100% आहे. थेरॉटिकल जर आपण इम्प्लिमेंटेशन केलं ग्रासरूट लेवलला तर तुला 0 रिझल्ट मिळेल, पण तुला जे प्रॅक्टिकल नॉलेज असेल आणि तू इम्प्लिमेंटेशन केलं तुला 100% रिझल्ट मिळेल. इतकी मार्जिन आहे, 100%ची मार्जिन आहे ना. त्याच्यामुळे काय म्हणता येईल त्याला, मला हे नाही म्हणायचं आहे की हे मला असं म्हणायचं आहे की 50-50 मीन्स 50% प्रॅक्टिकल 50% थेरॉटिकल हे असायला पाहिजे. हे असेलच तरच आपला प्रोडक्ट आपली म्हणजे काय म्हणतात प्रोडक्टिव्हिटी आणि फर्टिलिटी आणि हे जे काही ॲग्रिकल्चरमध्ये जे चाललेले आहेत ट्रान्झॅक्शन फेज हे कुठेतरी चेंज होतील. मग आज आपण जर पाहिलं सिलेबस जर बघितला तर 50% प्रॅक्टिकल असतं, 50% थेरॉटिकल असतं असं पूर्णपणे आहे. पण आजचा जर आपण आलेख बघितला तर ॲग्रिकल्चरचे जे ॲडमिशन आहे ते जास्तीत जास्त होतात. तर याबद्दल असं का घडलं किंवा आपल्या मतानुसार असं का होतं? नाही, हे 100% बरोबर आहे की ॲग्रिकल्चरमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲडमिशन होतं. हे खूप छान गोष्ट आहे कारण की इंजिनियरला लोक थकलेले आहेत, टू बी ऑनेस्ट थकलेले आहेत. पण मला हे म्हणायचं आहे की 50% हे बरोबर आहे, हे तर फक्त दाखवायला आहे. पण जेव्हा इम्प्लिमेंटेशन जेव्हा प्रॅक्टिकल तुम्हाला जसं प्रॅक्टिकल आपले एक्झाम्स होतात तर प्रॅक्टिकल एक्झाम होतात तर तुम्हाला सांगतात की हे ठेवणार आहे असं नाव व्हॉर्टिकल जस्ट फिनिश. आपण इथपर्यंत झालो प्रॅक्टिकलमध्ये आपण आतापर्यंत फील्डवर गेलो नाही. जसं इंडस्ट्रियल ड्रावे केला आता म्हणजे जवळपास 4 वर्षामध्ये एक गोष्ट इंडस्ट्रियल ड्रावे. पण इंडस्ट्रियल ड्रावेमध्ये किती मुलं तिथे जातात म्हणजे एक प्रकारचा हॉलिडे एक वर्षाचा इंडस्ट्रियल ड्रावे म्हणजे पॉलिसी मेकर्सनी म्हणजे फक्त एज्युकेशनमध्ये नाही पण पॉलिसी मेकरनी ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फूड प्रोसेसिंग, ॲग्री बिझनेस या ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसीवर रिथिंक करण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर एक छोटासा प्रश्न होता अजून माझा जोड प्रश्न. आपण ज्या प्रकारे सांगितलं का आपल्याला बँक लोन वगैरे उपलब्ध होऊ शकतं किंवा आपले एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी आपल्याला बऱ्याच संधी उपलब्ध आहे. पण मला दुर्दैवाने असं सांगावं लागतंय की आज खरीप आणि रब्बीचं जरी आपण लोन घ्यायला गेलो बँकेत तर बँकवाले शेतकऱ्यांना खरं सांगतो उभाच करत नाही. तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसं उभा करतील ते आपल्याला? एकदम बरोबर आहे.
त्याच्या काही पद्धती आहे ना. शेतकऱ्यांनी मला माहिती आहे शेतकऱ्यांना कठीण झालेलं आहे, पण शेतकऱ्यांचे जे मुलं आहे आज जे झालेले आहे ते थोडे एज्युकेटेड पण आहे. मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही प्रकारचं NHM.nic.in कोणत्याही प्रकारची हॉर्टिकल्चर सबसिडीज म्हणजे तुमचं ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, तुमचं काय म्हणतात फिशरीज, तुमचं बोटरीज, तुमचं पोल्ट्री, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, कोल्ड स्टोरेज, जेवढ्याही टाईपच्या हॉर्टिकल्चर किंवा कोल्ड चेन संबंधित ज्या सबसिडीज आहेत त्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमध्ये गेल्यानंतर तिथे मराठी आणि हिंदीमध्ये गाईडलाईन्स आहेत. कोणता फॉर्म कसा भरायचा. तुम्हाला पहिले हे करायचं आहे की तुमची जी शेती आहे तिथे तालुका कोणता आहे, त्या तालुका ऑफिसरला भेटायचं, त्यांना म्हणायचं की ग्रीन हाऊस पॉली हाऊस मला इन्स्टॉल करायचं आहे, हे आहे, तुम्ही मला हे कर. त्यानंतर त्याचे तुमचा प्रोजेक्ट बनतो, एक प्रपोजल बनते. ते प्रपोजल घेऊन आणि तालुका ऑफिसरची एक पत्र घेऊन त्याच्यावर SDO म्हणजे सुप्रिटेंडेंट डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चर ऑफिसरचं साईन असते. तो तुमचा पूर्ण प्रपोजल आणि ते घेऊन बँक मॅनेजरकडे गेलं तर तो बरोबर बघतो. आपण असं सुपचाप जाऊन मला लोन द्या, नोबडी इज गोइंग टू बी स्टँड होते राईट. तर एक पद्धत आहे प्रत्येक प्रकारची. ही पद्धत प्रत्येकाने शिकली पाहिजे. एक कोणत्याही गोष्ट करायला एक पद्धत, एक तो ट्रेंड असतो, त्या ट्रेंडने गेलं तरच ते काम होतं. सर हॅलो सर शेवटचा प्रश्न आहे. आपण जी पद्धत सांगितली ती एकदम बरोबर आहे आणि ती मला माझ्या बरोबर जे इथं मित्र आहेत त्यांना सगळ्यांना मान्य आहे. पण एक कुठेतरी सरकारी दुवा जो आपण म्हणतो का, आपण व्हिलेज लेवलला जरी गेलो, ग्रामसेवक सुद्धा आपल्याला एखादा दाखला देण्यासाठी 4 वेळा मागे पुढे फिरवतो. शेतकरी ऑफिसर कसा आपल्याला तो दाखला देऊ शकेल याबद्दल थोडं मार्गदर्शन केलं मला आणि माझ्या मित्राला तर बरोबर. इझिली म्हणजे खूपच सोपी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे माहितीचा अधिकार किती मोठा पॅटर्न आहे आज. माहितीच्या अधिकारामध्ये किती हे असतो, तो विधानसभेमध्ये पण क्वेश्चन विचारला जातो. पण सगळ्यात पहिले तुम्हाला ज्यांना पण जिथे काही करायचं, ज्याची शेती आहे, जिथे तालुका येतो त्या तालुक्यामध्ये एक ॲग्रिकल्चर ऑफिसर असायचं, तिथे त्यांना विचारायचं सोफिस्टिकेटेड वेनी सगळे म्हणजे नम्रपणे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात आणि त्यांनी विचारल्यानंतर आपण विचारल्यानंतर ते बरोबर गाईड करतात. त्यामध्ये काही असं नाही. दुसऱ्यानंतर त्यांच्याकडे काही तुम्ही जर गेले तर मॅक्झिमम कन्सल्टंट ग्रीन हाऊस पॉलिसी चांगले कन्सल्टंट असतात. त्या कन्सल्टंटला तुम्ही हे करायचं ऑनलाईन मॅक्झिमम गुगलाइज करा. गुगलमध्ये चांगलं तुम्हाला माहिती मिळेल. गुगलमध्ये फेक माहिती नसते राईट. तर या पद्धतीने गेले तर सर्व इझिली म्हणजे शक्य आहे.